गीते आणि त्याच्याबरोबरच्या आणखी 3 जणांना संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये आणण्यात आलेलं आहे। बीड कारागृहामध्ये कराड आणि गीते टोळीमध्ये मोठा राडा झाला होता। या राड्यानंतर महादेव गीतेला संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये हलवण्यात आलेलं आहे। गीते याच्याबरोबरच आणखी 3 जणांना देखील हर्सुल कारागृहामध्ये हलवण्यात आलंय। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हालाच मारहाण झाल्याचा आरोप महादेव गीते यांना केलेला आहे। बीड कारागृहामध्ये कराड आणि गीते टोळीमध्ये हा राडा झाल्याचं कळतं। तुरुंग प्रशासनानं मात्र हे वृत्त फेटाळलेलं आहे। मात्र महादेव गीतेला छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये नेत असताना त्यांना मीडियाशी बोलताना समजलं। महादेव गीतेला छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे। बीडवरून निघालेली कारागृह पोलिसांची गाडी अगदी काही वेळापूर्वीच या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि सध्या हर्सुल कारागृहामध्ये महादेव गीतेला दाखल करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे बीड जिल्ह्यातलं ते गाजत असताना आपल्याला पाहायला मिळतंय, ज्यामध्ये वाल्मिक कराड यांच्या कार्यकर्त्यांकडून महादेव गीते याला सुद्धा मारहाण झाल्याचं सांगितलं जात होतं। महादेव गीते हा आधीपासूनच कारागृहामध्ये होता। वाल्मिक कराड सुद्धा कारागृहामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर वाल्मिक कराड आणि महादेव गीते यांच्यामध्ये हाणामारी झाल्याची माहिती सुद्धा समोर आली होती। सुदर्शन गेले, वाल्मिक कराड यांच्यामध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर आता जर आपण बघितलं तर याच कारणावरून या ठिकाणी महादेव गीतेला सध्या हर्सुल कारागृहात दाखल करण्यात आलेलं आहे। हर्सुल कारागृहामध्ये महादेव गीतेचा इथून पुढचा मुक्काम असणार आहे। तर महादेव गीतेला हर्सुल कारागृहामध्ये आता आणण्यात आलेलं आहे। बीड कारागृहामध्ये कराड आणि गीते टोळीमध्ये राडा झाल्याचं कळतं आणि त्यानंतर महादेव गीतेसह आणखी 3 जणांना हर्सुल कारागृहामध्ये आणण्यात आलेलं आहे।